पण काँग्रेसनं जो मसुदा आणलेला होता त्या मसुद्यामध्ये अस्पृश्यांच्या बाबतीमध्ये काय आहे हा प्रश्न निर्माण झाला आणि तो मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थेट नाकारला. ते म्हणाले की मी ज्या अटी सायमन कमिशन समोर ठेवलेल्या होत्या त्यातली कुठलीही मागणी याच्यामध्ये आलेली नाही. म्हणजे शिक्षणाचा अधिकार असेल, दलित समुदायाला इथं म्हणजे स्वतंत्र मतदारसंघाची मागणी असेल किंवा त्यांच्यासाठी शिक्षणाची मागणी असेल, तर या कुठल्याही गोष्टीवरती या नेहरू रिपोर्टनं म्हणजे 1928ला जे नेहरू रिपोर्ट आला त्यांनी त्याच्यामध्ये या तरतुदी आणलेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला विरोध केला आणि हे जे प्रकरण आहे हे प्रकरण थेट गोलमेज परिषदेपर्यंत पोहोचलं. मुळात सायमन कमिशन आल्यापासूनच या देशातल्या घटनात्मक प्रक्रियेला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण त्या सायमन कमिशनच्या डिमांडवरूनच 1928ला पहिला संविधानाचा मसुदा काँग्रेसकडून तयार करण्यात आला. समिती स्थापन झाली, समितीने काम केलं आणि मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती स्थापन केली आणि म्हणून त्याला नेहरू रिपोर्ट असं देखील म्हटलं गेलं. पण तो भारताच्या संविधानाचा पहिला मसुदा होता आणि तिथून खऱ्या अर्थानं घटनात्मक प्रक्रियेला सुरुवात झाली.